मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा नंदिनीला विचारतो, काय ग माझं मन साफ नाही असं म्हणायचंय का तुला? तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते, असं मी कुठे म्हणाले, आणि आता तुमच्याकडे नाही बघणार तर मग कुणाकडे बघणार? अहो घ्या ना चहा, गार होईल असं म्हणून ती आता त्याला चहा देते. तर तो सुद्धा आता अगदी फुरके मारतच चहा पितो आणि नंदिनी सुद्धा, आणि दोघेही एकमेकांकडे पाहत हसतात. मग आता नंदिनी ही मनातच विचार करते, जीवा हे पहा, तुम्ही तो टॅटू का जाळला? कारण तुमचं एकतर्फी प्रेम नव्हतं हे मला माहीत आहे. तुमच्याही मनात ती के नावाची व्यक्ती अजूनही आहे आणि अगोदरही होती, आणि म्हणूनच तुम्ही त्या सगळ्या आठवणी पुसण्यासाठी हे सगळं काही केलं. आणि तुम्ही तो टॅटू का जाळलात ना, याचं उत्तर मिळाल्याशिवाय मी अजिबात कधीही शांत बसणारच नाही. तर दुसरीकडे आता काव्या ही झोपण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला झोपच येत नसते, कारण तिच्या पोटात काहीही नसतं उपवास असल्यामुळे. तर आता फ्रूट सलाड हे आता पार्थने तिच्यासाठी बनवलेलं असतं, परंतु ती खाण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असते. मग आता पार्थ ते आता एका चमच्यामध्ये घेतो आणि म्हणतो, अरे वा वा वा, डाळिंबाचे दाणे, चिक्कू, त्याचबरोबर संत्री, केळं, काय कॉम्बिनेशन आहे जबरदस्त, अरे वा वा असं म्हणून तो काव्याला आता सांगत असतो. मग काव्य आता डोळे मोठे करूनच त्याच्याकडे रागात पाहते. तो आता ते सलाद खाताना नेमकी काव्य आता पाहते आणि तिच्याही तोंडाला पाणी सुटतं, कारण तिला खूपच भूक लागलेली असते. मग आता तो स्वतःच कौतुक करू लागतो आणि म्हणतो, पार्थ देशमुख, मी तर टॉप 30 आर्किटेक्ट पैकी आहात, परंतु आज तुमच्यामध्ये हे टॅलेंट आहे मला समजलं. वा वा, काय कमाल झालंय असं म्हणून तो त्या फ्रूट सलाडवर अगदी तावच मारतो आणि काव्याकडे सतत पाहत असतो. तेव्हा काव्या डोळे उघडून त्याच्याकडे सारखी सारखी पाहते आणि तो पाहताच पुन्हा डोळे बंद करून घेते. त्यानंतर आता ती उठते आणि रागातच विचारते, काय हो झालं का स्वतःचं कौतुक करून? आता पार्थ म्हणतो, ॲक्च्युली नाही झालं अजून, कारण अजून संपवायचं बाकी आहे ना, आणि माझं असंच आहे, एखादा पदार्थ आवडला ना की तो संपेपर्यंत मी त्याचं कौतुक करत असतो. मग आता काव्या रागातच विचारते, पण स्वतः बनवलेल्या पदार्थाचं स्वतः कौतुक कोण करतं? मग पार्थ म्हणतो, मी करतो की, मी करतो नेहमी कौतुक मी स्वतः बनवलेल्या पदार्थाचं, कारण एखाद्याला मेहनतीने जर हे पदार्थ बनवून आणले आणि त्याला जर आपलं कौतुक नसेल, त्याला आपली कदर नसेल, तर स्वतःचं कौतुक ना स्वतःनेच करावं लागतं असं म्हणून तो पुन्हा आता खाऊ लागतो. तेव्हा काव्या त्याच्याकडे पाहतच राहते आणि त्यानंतर त्याच्या शेजारी जाऊन बसते आणि विचारते, काय हो, काय चाललंय काय तुमचं? तुम्ही मुद्दाम करताय का हे सगळं? मी फ्रूट सलाड खावं म्हणून तुमचं हे सगळं चाललंय ना? तेव्हा तो म्हणतो, नाही बाबा, पण तुम्हाला खायचंय का फ्रूट सलाड? अहो खायचं असेल तर सांगा, खाणार आहात का? मग आता काव्या रागातच म्हणते, पर्याय आहे का माझ्याकडे दुसरा कोणता? मग आता पार्थ म्हणतो, हो आहे की, नाही म्हणू शकताय हो तुम्ही. मग आता काव्या म्हणते, हो हो खाते, आणि नाही खाल्लं तर उगीच तुमची रात्रभर ती कौतुकाची फिल्म सुद्धा सुरू राहील ना. मग आता तो हसतो आणि म्हणतो, हो राहणारच सुरू. काव्या मग रागातच त्याच्याकडे पाहते. तेव्हा तो विचारतो, देऊ का? मग आता ती म्हणते, प्लीज. मग आता तो एक चमचा एका बाउलमध्ये काढतो आणि म्हणतो, तुम्हाला सांगतो, हे डाळिंब जे असतात ना, हे डाळिंब ते असं आपल्या डोळ्यांना खूप चांगलं असतं असं म्हणून तो आता काव्याला त्याचं महत्त्व सांगू लागतो. काव्या वैतागूनच म्हणते, हो आता देताय का तुम्ही की नाही देणार? नुसती आपली बडबड सुरू असते. तर आता ती डोळे बंद करून घेते, कारण पार्थ हा खूप हळूहळू त्या बाउलमध्ये फ्रूट सलाड टाकत असतो. मग काव्याला अजूनच राग येतो, तर पार्थ तिची गंमत करत असतो. तेव्हा काव्याला राग आलेला असतो, त्यामुळे ती त्याचा हात असा घट्ट पकडते आणि म्हणते, अहो देशमुख, ऐका ना, हात ना असा जरा पटपट पटपट चालवा की, काय आपल्यासारखं हळूहळू चाललंय नुसतं, अहो चला पटपट असं म्हणून ती त्या बाउलमध्ये फ्रूट सलाड टाकत असते. तर पार्थ हसतच तिच्याकडे पाहत. तेव्हा ती अगोदर ते टेस्ट करून पाहते, तर तिला ते खूपच छान टेस्ट लागते. त्यामुळे ती म्हणते, अरे वा, वेलची फ्लेवर ना खूप म्हणजे खूप आवडतो. मग आता पार्थ हा तिच्याकडे पाहतच राहतो आणि हसतो, कारण काव्य आता खूप पटपट खाऊ लागते. मग मनातच तो विचार करतो, अरे घ्या बाबा, कारण एवढ्या फ्रूट सॅलडमध्ये तिला काय आवडलं तर वेलची पूड. खूप कठीण आहे हां, पण थँक्स टू नंदिनी, त्यांच्यामुळे या कलेक्टर मॅडमला मी बनवलेलं काहीतरी आवडलं निदान. तेव्हा पार्थ हा अगदी कौतुकाने तिच्याकडे पाहत असतो, कारण तिला भूक लागलेली असताना ती खूप पटपट खात असते. काव्याची नजर त्याच्यावर पडते आणि रागातच त्याच्याकडे पाहत विचारते, काय हो, काही बोललात का तुम्ही? मग आता पार्थ हसतो आणि म्हणतो, मी
छे छे, माझी एवढी हिंमत तुम्हाला काही बोलायची, आणि मी तुमच्या समोर कधी शक्य तरी आहे का? तेव्हा ती विचारते मारला का मग टॉन्ट? बाय द वे पण हे चांगलं झालंय हा टेस्टला. मग आता तो हसतो आणि म्हणतो हो बनवलंय कुणी भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्ट पैकी. मग त्यानंतर आता अचानकच पार्थ म्हणतो हो थांबा थांबा थांबा. तेव्हा काव्या आता घाबरते आणि विचारते काय हो काय झालं, काही भलतंच नाही घातलं नाही यामध्ये तुम्ही? तेव्हा तो म्हणतो नाही हो, 11 वाजून 11 मिनिटं झाले आहेत. मग एखादी विश मागितली ना तर ती पूर्ण होते. डोळे बंद करा बरं आणि मागा एखादी विश आता पटकन. मग आता काव्या आणि पार्थ दोघेही डोळे बंद करतात. तेव्हा काव्या आता डोळे बंद करूनच देवाकडे प्रार्थना करते, देवा बस झालं आता, मी पूर्णपणे थकली आहे, आता मला हॅप्पी राहायचंय आणि आता थोडा तरी आनंद माझ्या वाट्याला येऊ देत, मला या सगळ्यातनं मोकळं कर देवा, आता पूर्णपणे मोकळं कर, अशी इच्छा ती आता व्यक्त करते. मग त्यावेळी पार्थ हा तिच्याकडे पाहतच राहतो आणि मनातच विचार करतो, देवा काव्याची जी काही इच्छा असेल ना ती लवकरात लवकर पूर्ण कर, असं म्हणून तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहतो आणि गालात हसतो. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा हे दोघेही आता रूममध्ये असतात. तेव्हा आता काय कसला विचार करतेस असं जीवा आता नंदिनीला विचारतो. तेव्हा ती विचारते खरंच सांगू की कसला विचार करतीये, पण तुम्ही अडचणीत याल हा. तेव्हा जीवा आता खूपच घाबरतो की नंदिनी असं मला काय विचारणार आहे. तेव्हा तो आता तिथे कप ठेवायला जातो आणि त्याचं आता ती जखम खूपच दुखते. मग तो मोठ्यानेच ओरडतो आई ग. तेव्हा नंदिनी म्हणते हो असं का करताय तुम्ही, माझ्याकडे द्यायचा ना तो कप, कशाला उगीच वळलात तुम्ही. मग आता नंदिनी खूपच घाबरलेली असते आणि म्हणते थांबा थांबा, मी एक काम करते, जरा ड्रेसिंग उघडते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मग आता तो म्हणतो नको नको ड्रेसिंग नको, हात नको लावूस. तेव्हा ती म्हणते अहो जखम ओली असेल ना म्हणून तुम्हाला असं होत असेल, मला ना त्यावर क्रीमसुद्धा लावता येईल. तेव्हा जीवा आता विषय टाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो मी थोडा वेळ पडतो म्हणजे ना मला जरा बरं वाटेल. तेव्हा नंदिनी म्हणते अहो थोडा वेळ काय, चांगले 11:15 झालेत आता, तुम्ही झोपा बरं शांतपणे, असं म्हणून ती त्याला शांत झोपायला सांगते. तेव्हा तो आता डोळे बंद करून शांतपणे असा पडतो. तर नंदिनी आता तेथून रूममधून बाहेर जाणारच असते पण पुन्हा एकदा जीवाकडे मागे वळून पाहते. मग आता ती मनातच विचार करते ठीक आहे जीवा, तुम्ही अजून पूर्णपणे बरे झाला नाही आहात, त्यामुळे ठीक आहे, पण तुम्ही पूर्ण बरे झाल्यानंतर मी बोलेल तुमच्याबरोबर. तेव्हा आता जीवा हा नंदिनी गेल्यानंतर डोळे उघडतो आणि म्हणतो आज या छातीच्या जखमेचं कारण देऊन तर वाचलो, परंतु उद्याचं काय, उद्या तर नंदिनी मला प्रश्न विचारेलच ना, आणि तू काय विचारणार होतीस ना नंदिनी हे मला पूर्णपणे माहीत होतं, असं म्हणून तो नंदिनीचाच विचार करत राहत. तर दुसऱ्या दिवशी आता मानिनी ही लवकर सकाळी उठते, सर्वांच्या नाश्त्याची तयारी करते. पार्थ फोनवर कामाचं बोलत तेथे येतो आणि फोन ठेवल्यानंतर गुड मॉर्निंग आई असं म्हणतो. मानिनी सुद्धा अगदी आनंदानेच त्याला गुड मॉर्निंग पार्थ असं म्हणते. तर मानिनी विचारते अरे पार्थ काल भरपूर फळं होती रे इथे, पण अचानक कमी झाली, म्हणजे कोणी खाल्ली असतील तर ठीक आहे. तेवढ्यातच कल्पना तेथे येते आणि म्हणते अहो ताई ही सगळी फळं आहे ना ती पार्थदादाच्या रूममध्येच होती. तेव्हा आता ही सगळी फळं ना पार्थदादाच्या रूममध्ये होती असं जेव्हा कल्पना सांगते तेव्हा मात्र आता पार्थ हा खूपच लाजतो आणि त्यानंतर सांगतो काय आहे ना काव्याचा काल वटपौर्णिमेचा उपवास होता ना त्यामुळे म्हटलं जरा. मग आता असा नवरा असल्यानंतर वडाला 7 काय 100 फेऱ्यासुद्धा बायका मारू शकतात असं कल्पना पार्थकडे पाहून म्हणते. तर तो आता खूपच लाजत असतो. त्यानंतर आता तुला काचा पोसायच्या आहेत ना मग तू जा बरं आता असं मानिनी म्हणते. तेव्हा पार्थ म्हणतो ऐका ना कल्पनाताई, माझ्या बेडच्या शेजारी एक फाईल आहे तेवढी आणा बरं. मग आता ती म्हणते हो घेऊन येते हा. मग आता मानिनी म्हणते फळांचा प्रश्न तर सुटला, आता अशीच सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली म्हणजे बरं होईल ना. मग आता पार्थ म्हणतो मातोश्री तुमच्या मनात नक्की काय आहे हे सांगावं या पामरास. तेव्हा आता मानिनी विचारते काय रे पामराला प्रश्न विचारल्यानंतर खरी खरी उत्तरं मिळतील का. पार्थ म्हणतो हो का नाही मिळणार. मग आता मानिनी पुन्हा तोच विषय उगाळून काढते आणि त्या रात्री फार्म हाऊसवर नक्की काय झालं होतं असं विचारते. तेव्हा पार्थ आता धक्क्यानेच मानिनीकडे पाहतो. इकडे आता काव्या ही आंघोळीसाठी आतमध्ये गेलेली असते. तिला माहीत नसतं की कल्पना आली आहे आणि त्या फाईल घेऊन गेली, पण कल्पना तेथे येऊन फाईलसुद्धा घेऊन जाते. काव्याच्या लक्षात सुद्धा येत नाही. काव्या बाहेर आल्यानंतर तिचं लक्ष तिथे जातं तर त्या फाईल्स नसतात म्हणून ती खूप घाबरते कारण त्यामध्ये जीवाचा आणि तिचा फोटो असतो. पण आता पार्थ समोर ती फाईल ठेवते आणि म्हणते घ्या ही फाईल. मग आता मानिनी पार्थला विचारत असते पार्थ हे बघ तुम्ही सगळेजण ना आम्हाला अगदी एक वेगळंच चित्र दाखवताय, पण
पण मला खरंच असं वाटतंय काहीतरी वेगळं आणि विचित्र घडलंय. नंतर मानिनी आता तेथे असणारी ती नोटबुक घेते आणि त्याच्यावर काहीतरी आता चित्र काढू लागते, शेकोटी वगैरे, म्हणजे जीवा कसा पडला असेल. मग दुसरीकडे आता काव्या घाबरते आणि म्हणते, अरे बापरे, इथे तर माझी नोटबुक होती, कुठे गेली बरं? कारण त्यामध्ये माझा आणि जीवाचा फोटो सुद्धा होता. तेव्हा ती आता इकडे तिकडे ती नोटबुक शोधू लागते, तो फोटो शोधू लागते, परंतु तिला आता काही तेथे सापडत नसतो. त्यानंतर आता ती लॅपटॉपजवळ वगैरे सुद्धा शोधते, परंतु तिला ती सापडत नसते. मग ती अजूनच घाबरते, म्हणते की बापरे, कुठे गेली असेल ही नोटबुक? कुणी बाहेर तर घेऊन गेलं नसेल ना? इकडे पार्थ आता सांगत असतो, अगं आई, आम्ही ना गेम खेळत टेरेसवर होतो आणि शेकोटीजवळ जीवाबरोबर ना तेथे मिथून काकासुद्धा होता. मग तेवढ्यातच काव्या बाहेर येते आणि मानिनीजवळ ती नोटबुक पाहते आणि त्यामध्ये त्या दोघांचा फोटो असतो ना, तो थोडासा बाहेर सुद्धा आलेला असतो. आणि तो फोटो पाहून काव्याला आता जबरदस्त असा धक्का सुद्धा बसतो आणि ती त्या फोटोकडे पाहतच राहते. मग आता पार्थ ज्या प्रकारे सांगतोय ना, त्या प्रकारे मानिनी सगळे अशी नोट करून घेत असते, जेणेकरून आता जीवा माझा कसा शेकोटीत पडला यापर्यंत मला पोहोचता येईल. मग त्यानंतर काव्य आता पटकनच पुढे जाते आणि तो फोटो असा पुन्हा त्या नोटबुकमध्ये सारते. त्यावेळी आता मानिनी पार्थला सांगत असते, काय रे पार्थ, मला सांग आता, ज्यावेळी तुम्ही सर्वजण तिथे होता. ती आपलं बोलणं अर्धवटच ठेवते आणि काव्याकडे पाहते. तेव्हा काव्या जरा घाबरलेली असते आणि मानिनीला विचारते की काय हो, काय करताय काय तुम्ही? तेव्हा मानिनीच आता विचारते, काय ग, तू बरी आहेस ना? अशी अचानक आली आणि नोटबुकला इथे हात लावून ठेवलाय. मग आता मी बरी आहे, पण तुम्ही नक्की करताय काय, असं काव्या विचारते. तेव्हा मानिनी म्हणते, अगं मी बरी आहे बाळा, पण राहून राहून ना मी त्या फार्म हाऊसवरच्या गोष्टींचाच विचार करतेय जरा. अगं तिथे नक्की काय घडलंय ना, हेच मी पार्थला विचारत होते. अगं समजा आता ही शेकोटी असेल तर कोण कुठे होतो आणि जीवा आगीत असं अचानक पडलाच कसा, हा प्रश्न मला पडलाय. आणि तू नक्की कुठे होतीस, असं काव्याला मानिनी प्रश्न करते. तर काव्या आता खूपच घाबरते, तिला काय सांगावं हे सुद्धा सुचत नसतं. मग मानिनी पुन्हा म्हणते, अगं मला नंदिनी म्हणाली तू यायच्या अगोदर शेकोटीपाशी जीवा आणि तू होते, बरोबर? म्हणजे नक्की तिथे काय झालंय ना हे तुला माहीत असणार, बरोबर? तेव्हा काव्या अजूनच घाबरते. तेव्हा आता मानिनी म्हणते, काव्या मला खरं खरं सांग, हा मला सांग, अगं जीवा असा चिडला वगैरे होता का, तो पिला होता का? आणि सेलिब्रेशन होतं म्हटल्यानंतर असं ड्रिंक वगैरे काही घेतलंय, असं काही झालं होतं का? तेव्हा या सगळ्या गोष्टींना काव्या फक्त नकार देत असते. मग आता मानिनी खूप घाबरते आणि म्हणते, सांग ना अगं काव्या, तिथे नक्की काय घडलं हे मला कळायला नको का गं? कारण जीवा असा अचानक आगीत पडला पाय घसरून, हे मला काही पटत नाही. बरं मला सांग, तू त्याची जखम तरी पाहिलीस का? मग आता काव्य एकदमच शॉक होते आणि तिला आठवतं की कशा प्रकारे त्याने तो टॅटू जाळला होता आणि त्याला खरंच खूप मोठी जखम सुद्धा झाली आहे. मग आता ती म्हणते, काव्या अगं जर तो आगीत पडला असताना तर त्याला आणखी कुठेतरी जखम व्हायला हवी असं मला वाटतं, माझं ऑब्झर्वेशन असंच सांगते. मग मानिनी म्हणते, पण त्याला जखम ना एकाच जागी झालीये आणि याचा अर्थ काय असू शकतो? तेव्हा पार्थ सुद्धा विचार करतो आणि म्हणतो, आई अगं नेमकं काय सुरू आहे तुझ्या डोक्यात? ती म्हणते, पार्थ असं एका ठिकाणीच जेव्हा जखम होते ना तेव्हा ती जखम झालेली नसते तर करून घेतलेली असते. मग आता तो विचारतो, तुला काय वाटतंय, जीवाने स्वतः जखम करून घेतली असेल का? पण तो असं का करेल? मग आता मानिनी म्हणते, नाही रे बाळा, मला असं काही म्हणायचं नाहीये, पण खरं सांगायचं तर माझं आता डोकंच चालत नाहीये. आपण एक काम करूयात आता पार्थ, एकूण सगळाच घटनाक्रम म्हणजे कुठे कधी काय घडलं हे सगळं आपण लिहून काढूया, म्हणजे आपल्याला समजेल नक्की कशानंतर काय काय झालं ते. तेव्हा ती आता ते लिहायला जाते. तर आता तो फोटो पुन्हा एकदा मानिनी पाहणार असते, तर काव्या घाबरतच आता ते नोटबुकचं जे पेज असतं ना ते पुन्हा असं झाकून ठेवते. तर मानिनीला कळतच नसतं करावं काय, कारण काव्य अशी सारखी नोटबुकला हात का लावते हाच प्रश्न तिला पडलेला असतो. मग आता 1 मिनिट अगं हात काढ ना, असं मानिनी पुन्हा पुन्हा काव्याला म्हणते. तर काव्या अजूनच घाबरते. तेवढ्यातच आता दरवाजाची बेल वाजते, त्यामुळे आता मानिनीचं लक्ष तिकडे जातं. तर काव्या काय करते, जो फोटो तिचा जीवाचा दिसत असतो ना त्या फोटोवरच एक पेपर ठेवते, जेणेकरून तो मानिनीला दिसू नये ना यासाठी. तर आता काव्या जरा बघतेस का ग कोण आले, असं मानिनी पुन्हा विचारते. तेव्हा काव्या आता आश्चर्याने विचारते, मी, असं म्हणून ती पुन्हा एकदा घाबरते. तर मानिनी आता कोण आले ते पाहण्यासाठी स्वतःच उठते आणि लगेचच
तिकडे दरवाजा उघडण्यासाठी जाते. तोपर्यंत काव्या इकडे आपली नोटबुक आपल्या ताब्यात घेते आणि काव्या बघ कोण आलंय म्हणते. तेव्हा काव्याचं लक्ष दरवाजाकडे जातं तर तिची मैत्रीण तेथे आलेली असते. तेव्हा तिला पाहून काव्याला आनंदच होतो. तर दुसरीकडे आता नंदिनी ही जीवाचं शर्ट बाहेर काढून ठेवते. जीवा आता फ्रेश होऊन बाहेर येतो. मग आता ती म्हणते, हे पहा मी हे शर्ट तुमच्यासाठी काढलंय, पण तुम्हाला आवडेल ना, चालेल ना तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो हो चालेल, काही हरकत नाही. मग आता ती हळूच विचारते, अजून एक विचारायचं होतं, म्हणजे मी मदत केली शर्ट तुम्हाला घालायला तर चालेल का? कारण तुमची जखम अजून ओली आहे ना, तुम्हाला हात वगैरे असा वळवता येणार नाही आणि म्हणूनच विचारतीये. तेव्हा जीवा म्हणतो नाही नको, मी करेल आपलं मॅनेज, असं म्हणून तो स्वतः शर्ट घालायला लागतो आणि त्याची जखम पुन्हा एकदा दुखू लागते आणि तो ओरडतो. तेव्हा ती त्याला मदत करते आणि स्वतः जीवाला शर्ट घालते. त्यानंतर जीवासमोर येऊन ती उभी राहत जीवाच्या शर्टचे बटनसुद्धा लावते. तर जीवा आता नंदिनीकडे पाहतच राहतो. तर नंदिनीसुद्धा हळूच आता सारखी जीवाकडे पाहत असते. मग त्यानंतर आता तो थँक्स असं म्हणतो. तर नंदिनी म्हणते, ऐका ना, मी तुमची औषधं काढून ठेवली आहेत, तुम्ही बसा बरं इथे, मी तुम्हाला देते. तेव्हा तो म्हणतो काही हरकत नाही, मी घेतो माझी औषधं, तू तुझं काम कर. मग आता नंदिनी ठीक आहे असं म्हणते. जीवा तेथे बसतो. तर पुन्हा आता एकदा नंदिनी कपाटामध्ये तेथे त्याची कपडे ठेवण्यासाठी जाते. तर आता तो हातांचा मोल्ड पुन्हा एकदा दिसतो, त्यावर के असं नाव असतं. मग आता ते पाहून नंदिनीला धक्काच बसतो आणि ती पुन्हा मागे जीवाकडे पाहत. त्यानंतर आता जीवा हा औषधं घेत असतो. तर नंदिनी त्याच्याजवळ जाऊन बसते आणि त्याला विचारते, हे पहा, काल तुम्ही विचारत होतात ना की काहीतरी बोलायचं आहे तुमच्याबरोबर, तर मी आत्ता तुम्हाला ते विचारतीये, मला त्या मिस केबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं आहे, असं जेव्हा नंदिनी म्हणते. तेव्हा धक्क्यानेच तिच्याकडे पाहतो, कारण आता जीवाला सुचतच नसतं पुढे काय सांगावं आणि काय बोलावं, कारण नंदिनीने अगदी मूळ मुद्द्यालाच हात घातलेला असतो. तिने पुन्हा तोच विषय उकरून काढत त्याला त्या केबद्दल विचारणार असते. दुसरीकडे अनिशा ही काव्याला भेटायला आलेली असते. तेव्हा काव्या म्हणते, अगं अनिशा तू इकडे आलीस? मग आता अनिशा म्हणते, हो आले मी इकडे. अगं काय करायचं, तू मला सांग, मी किती वेळा तुला कॉल करायचे आणि तू रिसीव्हसुद्धा करत नव्हतीस, मग मी काय करू? आले तुला भेटायला इथे तुझ्या काळजीने. तेव्हा नंदिनी ताईवर अटॅक झाला ते मला समजलं आणि म्हणून तू क्लासला येत नव्हतीस, बरोबर ना? अनिशा विचारते. तेव्हा काव्या म्हणते, हो अगं तुझा क्लास किती दिवस बुडला आणि आता तर अगदी महत्त्वाचे नोट्स देत आहेत आणि तेच मी सांगायला आले आहे. तेव्हा मानिनी विचारते, हो का गं? अगं काव्या क्लासला जात जा गं. अगं तेवढं सांगायला तू आलीस काव्याला, किती छान गं अनिशा. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना खरो, कारण कुणी कोणासाठी एवढं पण करत नाही आजकाल. अगदी चांगली मैत्रीण तुम्ही कमवली आहे, असं पार्थ आता काव्या अनिशाचं कौतुक करत म्हणतो. मग त्यानंतर मानिनी म्हणते, दोघीही एकत्र अगदी छान अभ्यास करा आणि करिअर खूप महत्त्वाचं आहे ना, हे लक्षात ठेवा. मग आता काव्या म्हणते, काकू आम्ही आतमध्ये बसू का जरा बेडरूममध्ये, कारण आमचं काय राहिलंय काय नाही हे आम्हाला अगदी व्यवस्थित बोलता सुद्धा येईल ना. मग मानिनी म्हणते, अगं हो काही हरकत नाही. तेव्हा आता मग ती अनिशाचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन चाललेली असताना मानिनी म्हणते, काव्या थांब ना, अगं मला ती वही दे ना जरा, मला तिथे लिहायचं होतं ना ते. तेव्हा काव्या त्या वहीकडे आता पाहतच राहते आणि विचार करते, ही वही देऊ की नको, कारण त्या वहीमध्ये जीवाचा आणि तिचा फोटो असतो. इकडे आता जीवा नंदिनीला म्हणतो की मी विषय टाळणार नाही, पण तू बोल काय बोलायचं असेल ते बोल. मग आता नंदिनी विचारते, त्या मुलीच्या नावाचा टॅटू तुम्ही का जाळलात? अहो मला वाटलं होतं की आत्तापर्यंत तुम्ही तिच्या आठवणीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतात, पण तुम्ही तिला अजिबातच विसरला नाही आहात याची मला पूर्णपणे खात्री सुद्धा पटली आहे. मग जीवा आता धक्क्यानेच नंदिनीकडे पाहतो, कारण नंदिनी खरं बोललेली असते. तेव्हा जीवा हसतो आणि विचारतो, असं का बोलतीये सगळं नंदिनी तू? मग आता तो विचारतो, काय ग तुला असं वाटत नाहीये का हा टॅटू जाळून मी मूव्ह ऑन करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून? मग नंदिनी म्हणते, हा प्रश्न तुम्ही मला नका विचारू, स्वतःला विचारून बघा जरा. अहो तुम्ही कितीही म्हणत असाल ना तरीही त्या मुलीपासून तुम्ही अजिबात मूव्ह ऑन नाही झालात, असं नंदिनी अगदी मनापासूनच त्याला सांग. तर रीतसर ट्रीटमेंट करून तुम्ही तो टॅटू काढून टाकला असतात तर मी समजू शकले असते. तिला विसरण्यासाठी नाही तर त्या मुलीपर्यंत कुणी पोहोचू नये ना, यासाठी तुम्ही तो टॅटू जाळलात आणि मला हे आता समजलंय.
मग आता बरोबर ना असं ती विचारते आणि आता तर या जखमेचा रुवन आयुष्यभर तुम्हाला त्या मुलीची आठवण करून देईल, मग तुम्ही काय करणार आहात? मग आता नंदिनी खरं बोलते की तुम्ही तिला अजिबातच विसरला नाही आहात आणि आता तर मला खात्री पटली आहे तुमचं प्रेम हे एकतर्फी नव्हतं, तुमच्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि तसं असतं तर ते हँडमोल तुम्ही एवढे दिवस जपून सुद्धा ठेवलं नसतं. मग आता जीवाला समजतं की ते हँडमोल तर माझ्या अजून कपाटातच आहे. मग आता ती म्हणते जीवा प्लीज आता तरी मान्य करा ना तुम्ही माझ्याशी खोटं बोललात म्हणून आणि तुमचं त्या मुलीवर एकतर्फी प्रेम नाहीये, तर तुम्हा दोघांचं ना एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं आणि हे मला समजतंय. तुमच्या कृतीतून ते दिसतंय जीवा आणि तो फक्त दाखवण्यासाठी तुम्ही तो टॅटू जाळलात, परंतु तुमच्या मनातून अजूनही ती मुलगी गेलेली नाहीये. म्हणून ती जीवाला सत्य परिस्थितीची आता जाणीव करून देत असते आणि म्हणत असते की जीवा हे पहा तुम्ही पूर्णपणे चुकताय, तुम्ही ना स्वतःला धोका देताय आणि स्वतःच्या मनाशी व माझ्याबरोबर सुद्धा खोटं बोलताय. मला सांगा तुमचंही जीवापाड प्रेम होतं ना तिच्यावर? अहो बोला की, असं नंदिनी आता खूप तळमळीने त्याला विचारते. तरीही तो काहीच उत्तर देत नाही. एकदमच असा शॉक होऊन नंदिनीकडे पाहू लागतो, कारण आता नंदिनी खरं बोललेली असते आणि त्याच्या मनात काय चालू आहे हे तिने बरोबर ओळखलेलं असतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये जीवा बसलेला असतो तेव्हा काव्या तेथे जाते आणि त्याला खूपच बोलते, म्हणते की जीवा तू टॅटू नाही जाळलास, तुझ्या आयुष्यात असणारं माझं अस्तित्व सुद्धा तू नाहीसं केलं आहेस आणि म्हणूनच लग्न मोडून तुझ्याशी नाव जोडू पाहणारी काव्या आजपासून संपली म्हणजे संपली अशी ती धमकीच आता जीवाला देते. तेव्हा जीवालाही धक्का बसतो. अरे आजपासून तू ना माझ्यासाठी फक्त आणि फक्त ताईचा नवरा असशील, लक्षात ठेव. मग आता जीवा टेन्शनमध्ये येतो. त्यानंतर ती म्हणते काय रे जीवा, प्रेम कसं असतं हेच तू मला शिकवलंस ना आणि दाखवलं होतंस ना, आणि प्रेम कसं असू नये हे तू मला शिकवलंस, या शिकवणीबद्दल धन्यवाद असं म्हणून ती त्याच्यासमोर हातच जोडते आणि आपले अश्रू पुसत आता पुढे पुढे चाललेली असते आणि जीवाच्या आयुष्यातून जाण्याचा ती पूर्णपणे निर्णय घेते. तेव्हा जीवा आता काव्याचं हे बोलणं ऐकून अगदी शॉक होतो आणि हादरूनच आपल्या तेथे सोफ्यावर बसतो, कारण त्याचं डोकं अगदी सुन्न झालेलं असतं, कारण काव्या त्याच्या आयुष्यातून आता कायमची मूव ऑन होणार असते. तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.